जय शिवराय मित्रांनो, आज आपण एक खतरनाक टेस्ट घेऊन आलो आहोत. त्या टेस्टद्वारे तुम्ही जिंकू शकता वर्दीचा राजमार्ग हे पुस्तक. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एक टास्क ठेवला आहे. तो टास्क असा आहे की या व्हिडिओमध्ये 4 कॅपिटल अक्षरे मेन्शन केली आहेत. ती तुमच्यासमोर कधीही आणि कोठेही येऊ शकतात. ती शोधून तुम्ही कमेंटमध्ये सांगायचे आहे. मित्रांनो, फक्त कमेंट करून उत्तर देऊन हे पुस्तक जिंकू नाही शकत. त्यासाठी काही नियम आहेत. पहिला नियम आहे, चॅनल सबस्क्राईब करणे अनिवार्य आहे. दुसरा नियम असा आहे की तुमच्या एका मित्राला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तिसरा नियम आहे की आपले टेलिग्रामला चॅनल आहे, तिथे तुम्ही जाऊन जॉईन व्हायचे आहे. टेलिग्रामची लिंक आपल्या बायोमध्ये आहे. चौथा नियम असा आहे की कमेंटमध्ये उत्तर द्यायचेच आहे. आपण 4 दिवसांनी या टेस्टचा म्हणजे या पुस्तकाचा विनर कोण आहे तो सिलेक्ट करणार आहोत, तेही लाईव्ह. तर मित्रांनो, चला आजची टेस्ट चालू करू. आणि आजचा पहिला प्रश्न आहे, चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? महत्त्वाचा प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहेत सर्व. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पंडित नेहरू. पंडित नेहरू यांनी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला. पुढचा प्रश्न आहे, जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 20 मार्च. जागतिक चिमणी दिवस 20 मार्च रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहू. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? खूप वेळा हा प्रश्न परीक्षेला येऊन गेला आहे. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाब. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर होईल पंजाब. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पहिली भूविकास बँक पंजाब या राज्यात स्थापन करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? KGB ही गुप्तचर संघटना आहे, ती कोणत्या देशाची आहे? तर रशियाची. KGB ही गुप्तचर संघटना रशिया देशाची आहे. तुम्ही कमेंट करून उत्तर सांगायचे आहे की भारताची गुप्तचर संघटना कोणती आहे? भारताची गुप्तचर संघटना कोणती आहे हे कमेंट करून सांगायचे आहे मला. पुढचा प्रश्न पाहू. संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो? मोस्ट IMP प्रश्न आहे हा. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला हा प्रश्न विचारला जातो. संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर संविधान दिवस 26 नोव्हेंबर आपलं संविधान दिवस हा 26 नोव्हेंबरला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू. चांद्रयान 4 अंतराळात कोणत्या वर्षी झेपावणार आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. हा विचारला जाऊ शकतो, या दृष्टीने हा आपण PYQ या टेस्टमध्ये ॲड केला आहे. चांद्रयान 4 अंतराळात कोणत्या वर्षी झेपावणार आहे? तर चांद्रयान 4 हे 2027 साली अंतराळात झेपावणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर मुंबई. लक्षात घ्या, मुंबई या जिल्ह्याला जे फॉर्म भरणार आहे त्याने हा प्रश्न नीट समजून आणि लिहून घ्या. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई. ऑप्शन क्रमांक 4
आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? सर्वात प्रथम किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता जिंकला आहे? महत्त्वाचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा हा किल्ला जिंकला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये हा खेळाशी संबंधित एक ना एक प्रश्न विचारला जातोच. डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस. लक्षात घ्या, टेनिस. डेव्हिस कप टेनिस या खेळाशी संबंधित आहे. तुम्हाला सर्व खेळ आणि त्यांचे कप हे माहीत असले पाहिजे आणि त्या खेळात किती खेळाडू खेळतात हेही लक्षात घ्या. प्रत्येक पेपरमध्ये एक ना एक प्रश्न विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे, हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत, नागपूर, रत्नागिरी, सांगली, सोलापूर. हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे रत्नागिरी. हर्णे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. प्रश्न, भारतातील पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतातील पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार म्हणतात? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 छोटा नागपूर. छोटा नागपूरचे जे पठार आहे त्यास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? IMP प्रश्न आहे हा. विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तर द्या. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश. विशाखापट्टणम हे बंदर आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा म्हणजे गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक. गिरसप्पा धबधबा हा कर्नाटकमध्ये स्थित आहे. ऑप्शन 3 बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हे अग्निशामक साधनांमध्ये वापरला जाणारा वायू आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, कोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे? संत्र्यांसाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. संत्र्यांसाठी प्रसिद्ध हे नागपूर शहर आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? समर्थ रामदासांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर सज्जनगड येथे समर्थ रामदासांचे समाधीस्थळ स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात?
खूप वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. जागतिक पर्यावरण दिन. तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 5 जून. जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा करतात. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, मुळा व मुठा या नदींच्या काठावर कोणते शहर वसले आहे? IMP प्रश्न आहे. मुळा व मुठा नद्यांच्या काठावर कोणते शहर वसले आहे? तर याचं बरोबर उत्तर होईल पुणे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. मुळा व मुठा या नद्यांच्या काठावर पुणे हे शहर वसले आहे. पुण्याला जे फॉर्म भरणं आहेत त्यांनी हा प्रश्न लिहून घ्या आणि पाठ करून ठेवा. पुण्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहू. मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हटले जाते? तर नॉर्वे या देशाला. मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हणजे नॉर्वे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण? IMP प्रश्न. पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मीरा कुमारी. पहिल्या महिला लोकसभा सभापती आहेत मीरा कुमारी. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, व्याकरणामधील हा प्रश्न आहे. थोडे व्याकरणही मिक्स केले आहे यात, पण सगळे प्रश्न हे PYQ आहेत. तर प्रश्न असा आहे, दोन व्यंजने एकत्र आल्यास तेव्हा त्याला काय म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे, PYQ प्रश्न आहे हा. दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यास काय म्हणतात? तर संयुक्त व्यंजन. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. दोन व्यंजने एकत्र येताच त्यास संयुक्त व्यंजन असे म्हणतात. ऑप्शन 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला हे वाक्य कोणत्या अवयवाचा प्रकार आहे? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. तर कोणता अवयव होतो हा? तर परिणामबोधक. मी गेलो म्हणून मला तो भेटला म्हणजे परिणाम झाला. गेला म्हणून भेटला. लक्षात घ्या, परिणामबोधक असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो? कसारा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नाशिक व मुंबई. कसारा घाट हा नाशिक व मुंबई या दोन शहरांना जोडला जातो. पुढचा प्रश्न पाहू, खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? विज्ञानामधील प्रश्न आहे हा, पाठ करून ठेवा. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? तर ऑप्शन क्रमांक 2 क्लोरोफिल. क्लोरोफिल या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल.